काल म्हणजे अजूनही आम्ही दोघीही आजारी आहोत. भाता खाल्ला का विचारते कुकूला आमच्या. तुम्ही डायरेक्ट अशी डॉक्टरकडे जाऊ नाही शकत. चल्ला अरे शॉपिंगला चल्ला, अरे शॉपिंगला चल्ला, अरे शॉपिंगला चल्ला. हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काल आजारी होते त्यामुळे काल काही व्लॉग मी बनवला पण नाही आणि टाकला पण नाही. काल म्हणजे अजूनही आम्ही दोघीही आजारी आहोत. आणि माहित आहे सगळ्यात जास्त हार्ड वाटतं जेव्हा तुम्ही आजारी असता आणि बेबी पण आजारी असतं. अशा वेळी ना हे तुम्हाला बिलकुल सोडत नाहीत, सारखं उचलून घे आणि सोबत ठेवा असंच असतं. सो आज ऑफिस पण आहे, बघू जितकं जमतंय तेवढा वेळ ऑफिसचं काम करायचं, नाहीतर सुट्टी घ्यायचं ठरवलंय. तुम्ही माझ्या आवाजावरनं तुम्हाला समजेलच. यांचं आयुष्य मस्त आहे यार, मस्त खातात पितात, मस्त झोपतात खेळतात. काय झालं तुझ्या बेबीला? बू झाला? तुला पण बू झाला? पण आजारी पडला ना? कसं काय? हा शोना, ताप आला तुला? ओके, शॉंग लावू? शॉंग लावायची, बरं लावते. नाश्ता पण करायची इच्छा होत नाही आणि आवाज एकदम असा झालाय, नाक सगळं गच्च झालंय. औषध घेतलंय मी. आणि आजारी असल्यावर ती पण यांना व्यवस्थित ठेवणं, एंटरटेन ठेवणं खूप अवघड असतं राव. असं चालू आहे आमचं आयुष्य. ऑफिसचं काम, वीरा तिचं जेवण, आणि अजून माझी कॉफी पण नाही झालीये पिऊन. दे ना खूप आता खाता सुद्धा. आता बघा कसं खायचंय आणि सगळं खाली सांडवायचं. खाली सगळं सांडून दिलेलं आहे ऑलरेडी भातात तिने. वीरा नको ग. एग राईस आहे, अंडा आणि भात अशी खाते बघा. कसं विचारणार तू? काय विचारते त्याला? भाता खाल्ला का विचारते कुकूला आमच्या. हा खाल्ला बाबू त्यांनी भातात, तो झोपला. तू खाल्लास का भाता? खाल्ला ना? एवढ्याशा ट्रेनवर कोण बसतं ग वीरा? गंमत बघायची. आणि तुम्हाला इकडच्या हेल्थ केअर सिस्टम बद्दल सांगते. इकडे तुम्ही डायरेक्ट अशी डॉक्टरकडे जाऊ नाही शकत. तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागते आणि बऱ्याचदा अपॉइंटमेंट लगेच मिळत नाही. आणि काही वॉक इन क्लिनिक असतात पण ते सकाळीच फुल होतात. आणि तिथे गेल्यावरही मला माहिती आहे काय होतं. मोस्टली मी जेव्हा पण गेली आहे सर्दी खोकल्यासाठी किंवा थोडासा फीवर आलाय म्हणून, डोकं दुखतं म्हणून, तर ते सांगतात टायनेनॉल म्हणून एक टॅबलेट आहे इकडे आपल्यासारखीच, क्रोसिन ओव्हर दी काउंटरवरची, ती घ्या प्रत्येक 4 तासाने बरं वाटेल. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की तुमची बॉडीची जी इम्युन सिस्टम आहे ना ती बिल्ड होते आणि ती ऑटोमॅटिकली क्युअर करेल, तुम्हाला क्युअर करेल. सो जाऊनही काही उपयोग होत नाही. आणि लहान बाळांसाठी पण असंच आहे. इमर्जन्सी म्हणून पण एक डिपार्टमेंट असतं, पण त्याचा एक्सपिरियन्स असा असतो की तुम्हाला खूप वेळ तिथे थांबावं लागतं. कधी कधी 4 तास, कधी कधी 8 तास लागतात तुमचा नंबर यायला. म्हणजे इमर्जन्सीमध्ये तुम्हाला काय त्रास होतो यावरून ठरवलं जातं की कोणाला लवकर आतमध्ये घेतील. जर जनरल असेल, म्हणजे जसं सर्दी खोकला, खूप त्रास नाही होते, तर इमर्जन्सीमध्ये जाऊन फायदा नाही, कारण तिथे 6-6, 7-7, 8-8 तास बसावं लागतं. सो हो, कॅनडामध्ये हेल्थ केअर सिस्टम तेवढं फास्ट नाही आहे, कारण ते फ्री आहे. फ्री म्हणजे सगळ्यांसाठी फ्री नाही. सगळे जे PR आहेत, काही वर्क परमिट्स आहेत, काही स्टुडंटचे स्टुडंट परमिट आहेत, त्या मोस्टली सगळ्यांना हेल्थ केअर मिळतं आणि ते पण फ्रीमध्ये. इथे कसले चार्जेस लागत नाही. फक्त जे तुम्हाला टॅबलेट्स जर का तुम्हाला प्रिस्क्राईब केल्या तर त्याचे चार्जेस द्यावे लागतात. सो त्यामुळेच मे बी हेल्थ केअर सिस्टम आपल्यासारखं एकदम फास्ट नाही. आपल्या इथे कसं लगेच आपण डॉक्टरकडे क्लिनिकमध्ये जाऊ शकतो, नंबर लावू शकतो आणि लगेच चेक करतात, आपल्याला वेगवेगळे मेडिसिन्स देतात आणि लवकर क्युअर होतं. पण इथे लोक बिलीव्ह करतात की बाबा तुम्हाला तुमची बॉडी ऑटोमॅटिकली क्युअर केलं पाहिजे मोस्ट ऑफ द छोट्या छोट्या गोष्टींसाठी.
सो म्हणून मी काही डॉक्टरकडे गेली नाहीये. घरीच आपलं टायनॉल घेतली आहे, स्टीम घेतली आहे आणि चाललंय ऑफिसचं काम. आणि विरा आमची बॉलची पिशवी बघा किती छान आहे. दाखव बॉलची पिशवी तुझी. सगळे बॉल जमा करून ठेवलेत आम्ही त्यात. चल आपण हे उरलेले बॉल भरू. चला चला चला. दर इकडे ये. ओपन करा बॉल. पिशवी ओपन करा. इकडनं चाहिए बाबू, इकडनं. हा खोला. तू बंद करतोय वीरा. ओपन करा. ओपन. थांब मी तुला हेल्प करते. थांब. चल्ला अरे शॉपिंगला चल्ला. कुठं जायचंय तुला? कुठं जायचंय? घसरगुंडीला जायचंय बॉल घेऊन बघा आम्हाला. आणि जोपर्यंत हे मॅडम झोपल्या होत्या तोपर्यंत मी बरंचसं माझं ऑफिसचं काम उरकून घेतलंय, जेणेकरून थोडासा पटापट होऊन जाईल सगळं. आणि आता हिला काय बघायचंय? गाणी. उठल्या काय पाहिजे बाबू? काय लावायचं? हो गाणी लावते. आम्हाला गाणी इतकी आवडतात की काहीही नसेल ना घरात, तिला खेळायचंय फक्त गाणी लावून द्यायची, ती तिची खेळत राहते. इतकी आम्हाला गाणी आवडतात. पाय का तुम्ही आमच्या थोड्या. वीरा काय केलंस तू बाबू? बघू मला. काय ते बॉटलचं काय केलं? कशात टाकली बॉटल तू? डब्यात. कशी टाकली बॉटल तू डब्यात? हा वीरा सांग ना ग, कशी टाकली तू? ओके, धप्पा टाकली बॉटल डब्यामध्ये तू. मला दाखवते का ग एकदा? दाखव ना राणी. हो गुड जॉब. जर तुमच्या पण मुलांना ना असं कीबोर्डवरती सारखा हात मारायला आवडत असेल ना, तर ही एक वेबसाईट आहे टायनी फिंगर्स म्हणून. ती चालू करायची आणि मग त्यांना कीबोर्ड स्मॅश करायला द्यायचा. सो तिला किती मजा येते बघा. कर बाबू कर. त्याच्यावरती छान छान अशा मस्त इमोजीज लेटर्स येत राहतात. त्यांना कीबोर्ड किती चालवायचं तेवढं चालवायला मिळतो. आणि मग मॅडम काय मला लॅपटॉप द्यायला रेडीच होत नाहीत. मीरा मला काम करायचं बाबू, काम करायचं शुना. मी मीराला छान रेडी केलंय आणि तिला पार्कला घेऊन चालली आहे. कारण घरात बसून पण ना खूप कंटाळा आलाय आणि अजूनच आजारी असल्यासारखं वाटायला लागलंय. सो पार्कला जाऊन येतं, थोडंसं बरं वाटेल. जेवढं वाटेल तेवढं फिरायचं आणि मग यायचं. आणि पार्कला नाही गेलो आम्ही घुसूंदाला. आम्ही आलो बीचला घेऊन आलाय तुषार आम्हाला असंच बसायला, थोडं फ्रेश हवेसाठी. कुठे आलो बाबू? कुठे आलो? बघा तुम्हाला व्ह्यू दाखवते. किती छान कनू करतायत यार हे लोक. किती छान वाटतंय ते बघायला. सगळे एकत्र करतायत तर तुषार. वाव, छान व्ह्यू आहे. पण किती भारी व्ह्यू आहे माझा. मस्त दोघी जण फिरतायत. सनलाईट किती सुंदर दिसते. आणि खरं सांगू, घरातून बाहेर निघाल्यावरती जरा बरं वाटलं. थोडंसं जास्त काही नाही केलंय. येऊन मस्त बसलोय आणि जेवण घरूनच घेऊन आलो होतो, तर जेवण केलंय. हाय बदक. हाय बदक. कम 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 कम. कसा करतो बदक? क्वाक 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 क्वाक.
बदक कुठं गेला? बदक कुठं गेला? युशुंदा. ओके. खुशी बघा घसरगुंडी मिळण्याची. आणि आम्हाला इथे पण बीच वरती घसरगुंड मिळालाय. चला घसरगुंडी खेळूयात आता. चला आम्हाला घसरगुंडी पण मिळाली, त्याची पण खुशी आहे. व्ह्यू बघा यार किती सुंदर आहे. जिकडून जावं तिकडून इतकाच सुंदर व्ह्यू आहे. चला तर मग आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.